एका चिंतिता विठ्ठले, सर्व साधनाचे सार भव सिंधू उतरी पार. योग याग तपे केली तयाने अमुपे, सर्व साधनाचे सार भव सिंधू उतरी पार. तुका म्हणे जपा मंत्र त्रिअक्षरी सोपा, सर्व साधनाचे सार भव सिंधू उतरी पार. पांडुरंगा करो प्रथम नमः. प्रथम नमन दुसरे चरणा संताचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका भगवत चरणी, संत महात्म्यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून सेवेला प्रारंभ करायचा. प्रतिवर्षाप्रमाणे दौरा मंडळाचा असणारा हा उत्सव मौजे सांगवी बुद्रुक आज या उत्सवातली सोहळ्यातली चौथ्या दिवसाची कीर्तन सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे. वास्तविक पाहता या उत्सवात येण्याचा माझा पहिलाच दौरा. उत्सवच वैकुंठवाशी परमश्रद्धेय आदरणीय नथुसिंग बाबा यांनी या दौरा या संकल्पनेची उभारणी करून त्याच्या अंतर्गत आळंदीहून म्हणजे समाधी सोहळा पार पडल्यावर प्रतिपदेपासून ते थेट पौष महिन्यात निवृत्तीनाथ महाराजांच्या वारीनं या दौऱ्याची सांगता होते. असा हा उत्सव बाबांनी सुरू केला. यंदाचं वर्ष 68वं वर्ष आहे. बाबांचा आणि आमच्या घराण्याचा थोडा संबंध आहे. कारण बाबांनी जी काही पुस्तकं लिहिलेली आहेत, माझ्याकडे ती पुस्तकं आहेत काही, त्याच्यावर बाबांनी स्वतःच्या अक्षरात लिहिली. मला बहुतेक साल 78 किंवा 68 साल असेल. 78 साल असेल. त्या साली आमच्या आजोबा वैकुंठवासी सद्गुरू श्री काकासाहेबांच्या कडे ते नेहमी येत आणि त्यांना ते पुस्तक त्यांनी दिलेलं आहे. त्यांच्या अक्षरात लिहिलेलं आहे ते माझ्यापाशी सध्या आहे. मला आत्ता ते कसं काय आठवलं, पण आठवलं, बाबांचं नाव वाचून आठवलं. असा सगळ्यांशी संबंध असणारे बाबा त्यांनी हा दौरा
मग खानदेश, विदर्भ, मराठवाड्याचा काही भाग असा या दुर्गम परिसरात सुरू करून पाहता पाहता त्याला 68 वर्ष पूर्ण होतील या उत्सवानं. आणि आम्हाला यायला 68वं वर्ष लागलं या दौऱ्यात. सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांच्या अभंग संहितेतील भवसागरातून तारून नेणारी जेवढी साधनं आहेत त्या साधनातल्या सार स्वरूप साधनाचं वर्णन तुकोबाराय करतात. विठाला मानवी जीवनाचं अंतिम साध्य प्राप्त करण्याकरता तुकोबाराय या अभंगातून साधन सांगतात. मानवी जीवनाचं अंतिम साध्य काय असेल तर हा भवसागर तरुण जाणं. तुम्ही आम्ही देहाला जे आलेलो आहोत, देह तुम्हा आम्हाला जो प्राप्त झालेला आहे तो विशिष्ट कामाकरता कार्याकरता प्राप्त झालेला आहे. काय कार्य साधायचं या देहात येऊन तर हा भवसागर, भव म्हणजे जन्म आणि भव म्हणजे मरण, तो सागराप्रमाणे अपार असल्यामुळे त्याला सागराची उपमा दिलेली आहे. हे जन्म मरण जीवाच्या माग निरंतरच चालू आहे. निरंतरच. किती दिवस जन्मलो आपण, किती वेळा मेलो. जीव जन्मतो ते मरण्याकरता आणि मरतो ते जन्मण्याकरता, हे नित्य त्याच्या मागे चाललेलं आहे. किती जन्म झाला फिरा, गणित नाही जे दातारा, पडलो आवर्ती भोवरा, बहुथोरा ओळसिया. अशा प्रकारे ज्याला उत्पत्ती आहे त्याचा नाश आहे, ज्याचा नाश आहे त्याला उत्पत्ती. हे राहडगाडग्याप्रमाणे उपजे ते नासे, नासे ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. ज्ञानेश्वर महाराजांनी फार गोड दृष्टांत दिलाय महाराज. सूर्य उगवतो ते मावळण्याकरता आणि मावळतो ते उगवण्याकरता. हे किती दिवस झालं चालू आहे, हे किती दिवस झालं चालू आहे. विज्ञानानं भौतिक प्रगती पुष्कळ केली. असं विज्ञान सांगतं का इतके दिवस सूर्य उगवला आणि इतके दिवस मावळला. त्याचं उगवणं हे मावळण्याकरता असतं आणि मावळणं हे उगवण्याकरता. जसं नित्य अखंड आहे तसं जन्म आणि मरण जीवाच्या मागं नित्य आहे आणि अखंड आहे. ना तरी उदो असतो अपैसे, हे अखंडित होत जात जैसे, हे जन्म मरण तैसे अनिवार्य जगी. अर्जुना, सूर्याचं उगवणं आणि मावळणं जसं निरंतर आहे तसं जीव जन्माला आला, देहधारी झाला की त्याला जन्म आणि मरण हे अनिवार्य आहे. मग हे संपवायचं आहे, हे चुकवायचं आहे. मग ते चुकवण्याकरता, संपवण्याकरता जे साधन आहे तो हा मानव देह आहे. बाकीचे देह वेगळे आणि मानव देह वेगळा. म्हणून मानव देहाला श्रेष्ठ देह म्हटलेलं आहे, याला उत्तम म्हटलेलं आहे, याला बरवा म्हटलेलं आहे, याला निधान म्हटलेलं आहे. निधान शब्दाचा अर्थ खजिना. देहरूपी खजिना ज्याला प्राप्त झाला की त्याला काय साधता येतो. जसं व्यवहारामध्ये एखाद्याला खजिना मिळावा, घराचं काम सुरू, पाया खाणला आणि खजिना सापडला. आता खजिना मिळाल्यावर काय महाराज त्याच्या मनात येईल ते. तसं देहरूपी ठेवा ज्याला प्राप्त झालाय त्याला काय करता येतं. जन्म आणि मरण कुठल्याही देहात चुकवता येत नाही. ते या देहात तैसे येण्याची शरीरे, शरीरा येणे सरी, किंबहुना येर झारे चिरा पडे. म्हणून देह हे साधन आहे, साधन. या साधनानं ते साध्य प्राप्त करायचं. आयुष्याच्या साधने
नाही. सच्चिद आनंद म्हणजे जन्म मरण विरहित जी अवस्था आहे त्याला सच्चिदानंद म्हटलेलं. या अवस्थेला प्राप्त होणं देह हे साधन आहे. जीवाची गफलत इथं झाली. माणसानं देहाला साधन न समजता साध्य समज. लोकाला वाटतं मानव देह मिळाला म्हणजे सगळं मिळालं. मानव देह मिळाला म्हणजे काहीतरी मिळवण्याकरता मिळाला. देह मिळाला म्हणजे सगळं मिळालं नाही. लोकाची देहाकडे पाहण्याची ही दृष्टी भोगाची आहे. सहज माणसं म्हणतात अरे भाग्यवान आहेत आपण, कोरोनात आपला नंबर लागला नाही. हा मग करा मजा, पुन्हा कधी जन्म मिळेल. ल्यावे खावे बरे असावे महत्वाचा शब्द आहे. कधी कधी नाही, सदैव. रोज चांगलं खावं, रोज चांगले कपडे घालावेत, बिना कष्टाचा अमाप पैसा जवळ असावा. हे कधी कधी नाही, सदैव सदैव रोज असा आहे, रोज. याच्या करता देह मिळाला नाही महाराज. आणि याच्या करता जर देह खर्ची घालत असेल नाथ महाराज त्याला आत्महत्यारा म्हणतात. आत्महत्यारा. उद्धवा, दुर्लभ मानव देह प्राप्त होऊन जो भवसागर तरुण जाण्याकरता प्रयत्न करत नसेल, देहाचा विनियोग भोगण्याकरता करत असेल, आत्महत्यारा आहे तो. आत्महत्यारा. पावोनी श्रेष्ठ नर शरीर जो नुत्रेची संसार पार, तो आत्महत्यारा नर सत्य साचार. उद्धवा विठाला. पावोनी श्रेष्ठ नर शरीर. नर शब्दाचा अर्थ इथं श्रेष्ठ असा घ्यायचा. सगळ्या देहातला नर म्हणजे श्रेष्ठ. सगळ्या देहातलं नरदेह. मानव देहाला काय म्हटलेलं आहे? नरदेह. नरदेह म्हणजे इथं नर आणि नारी या अर्थाचा शब्द नाही. नर म्हणजे श्रेष्ठ, सगळ्यापेक्षा श्रेष्ठ देह आहे असा मिळाला. आणि हा मिळून जर भवसागर तरण्याकरता प्रयत्न करत नसेल तर तो आत्महत्यारा नर सत्य साचार. उद्धवा, उद्धवा तो आत्महत्यारा. आत्महत्यारा. मग देह मिळालाय, भवसागर तरुण जायचा आहे. मग नुसता देह प्राप्त होऊन तरुण म्हटल्यानं तो तरता येत नसतो. देहात येऊन त्याला साधना करावी लागते. अशी कोणती साधना केल्यावर हा भवसागर तरुण जाता येईल? शास्त्राकडे पाहिलं तर शास्त्रानं जेवढी जेवढी साधनं सांगितली ते याच्याकरता सांगितलेले. यासाठी जप, यासाठी तप, याजसाठी तप व्यासे ही अमोप ग्रंथ केले. जप तप ही जी साधन आहे याच्या करताच आहेत ना. ध्यानेनात्मनि पश्यन्ति केचिदात्मन महात्मना अन्ये सांख्येन योगेन कर्मयोगेन चापरे.
ध्यान मार्ग, योग मार्ग, जप तप यज्ञ याग. भगवान म्हणतात अर्जुना, उपायांची नाही वाणी येत. उपाय म्हणजे साधन, वाणी येत म्हणजे कमतरता नाही. म्हणून पार्था पाही प्रवेशावया माझ्या ठाई, उपायांची नाही वाणी येत. सगळी साधनं, जेवढी जेवढी साधनं आहेत ती याच्या करताच आहे. गवळण निळोबारांची. निळोबारांनी त्या गवळणीमध्ये या सगळ्या साधनाचा निर्देश केला. याची लागी ओ त्यजियले भोग, 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 याची लागी ओ याच्या करताच आम्ही भोग त्यागले, याच्या करताच आम्ही योग केला, याच्या करताच आम्ही विषयाचा त्याग केला. ही जी साधना आहे ती सगळी याच्या करताच आहे. साध्य एक, साधन अनेक. एका साध्याच्या प्राप्तीकरता साधन अनेक आहेत. पण गंमत असे महाराज, साधन अनेक जरी असली तरी सगळी साधनं सारख्या दर्जाची नाहीत. काही साधनं सूक्ष्म आहेत, काही दुस्तर आहेत, काही श्रेष्ठ आहेत, काही कनिष्ठ आहेत. सूक्ष्म म्हणजे समजायला अवघड, दुस्तर म्हणजे साधना करायला दुरापास. काही सूक्ष्म आहे, कर्माचं साधन सूक्ष्म आहे, योगाचं साधन दुस्तर आहे. काही श्रेष्ठ आहेत, काही कनिष्ठ आहेत. आणि महत्वाचं काय असेल, यातलं एक साधन केलं तर साध्य प्राप्त होतं असं नाही. पुन्हा प्रत्येकाचा अधिकारी वेगळा आहे प्रत्येक साधनाचा. कारण तुम्ही ज्या योग्यतेचे त्या योग्यतेचं हे साधन आहे. जसं साध्य एक आहे, जायचं मुंबईला, काय साधन आहेत म्हणले, रेल्वे आहे, ट्रॅव्हल्स आहे, एसटी आहे, विमान आहे, बस आहे. एक गाठायची मुंबई, ही साधनं आहेत. मग जशी ज्याची योग्यता, कुणी विमानानं, कुणी रेल्वेनं, 75 वर्षावाली एसटीनं. द्यायचं नाही घ्यायचं नाही, फुकट गेले ते फुकट. ही साधन अधिकार सांगतात. अधिकार तैसा दावियला मार्ग, चालता हे मग कळविते. किंवा अधिकार तैसा करू उपदेश, साहे ओझे तास तेसी द्यावे. जरी असली तरी थेट साध्यापर्यंत घेऊन जाणारी नाहीत, त्या मार्गाने जाणारे आहेत पण थेट नेणार नाही. कर्माचं साधन, कर्म काय करतं, चित्त शुद्धी हे कर्माचं काम आहे.
साध्य प्राप्त करण्याकरता चित्तशुद्धी लागते, पण निस्त्या चित्तशुद्धीनं साध्य प्राप्त होत नाही. विठाला विठाला मर्यादा आहेत, याला मर्यादा. प्रत्येक साधनाला मर्यादा आहे, त्या मर्यादेपर्यंत ते नेतं. तिथून पुढे तुम्ही पहा. जळगावचा वारकरी पंढरी क्षेत्राला निघाला. तुम्हाला समजायसाठी सांगतो. बसला बसमध्ये, पण त्यानं बस धरली संभाजीनगरची. कंडक्टर आले, तिकीट. बाबा कुठं जायचं, तिकीट द्या. ते म्हणले मला पंढरपूरला जायचं. अरे बापरे, म्हणले बाबा गाडी चुकली तुमची. का, ही पंढरपूरला जात नाही का? नाही, त्या दिशेनं चालली, पण संभाजीनगरपर्यंत. तिथं तुम्हाला सोडतो, तिथून पुढे तुम्ही पहा. ते उतरले संभाजीनगरला आणि बीडच्या गाडीत बसले. पुन्हा कंडक्टर आले, बाबा कुठं जायचं, कोणतं तिकीट देऊ? बाबा म्हटले मला पंढरपूरला जायचं आहे. बाबा गाडी चुकली तुमची. चुकली, जात नाही का पंढरीला? नाही, त्याच दिशेनं निघाली, पण बीडपर्यंत. तुम्हाला मी बीडला सोडतो, तिथून पुढे तुम्ही जा. पुन्हा ते बीडला उतरले, बार्शीच्या गाडीत. आता 8:45 झाली, जास्त गाड्या बदलल्या. त्या मार्गाने घेऊन चालणार आहेत, पण थेट पंढरीला नाही. तसं ही सगळी साधनं साध्यच मिळवून देणारे, थेट नाही. निळोबाराय स्वानुभव सांगतात, आम्ही सगळं केलं, पण साध्याच्या उंबऱ्यापर्यंत ही घेऊन गेली नाहीत. नाना साधनाच्या केल्या खटपट. मग असं कोणतं एखादं साधन आहे का जे एकच केलं की साध्याची प्राप्ती होते? जगद्गुरु तुकोबारांना काही भाविक मंडळी विचारू लागली, महाराज दुर्लभ असा मानव देहाला आम्ही आलेला आहोत. आतापर्यंतचं आयुष्य गेलं तर जाऊ द्या, पण उरलेल्या आयुष्यामध्ये आम्हाला हा भवसागर तरुण जायचा आहे. हा तरुण जाण्याकरता साधना कोणती करावी? शास्त्राकडे गेलं तर शास्त्राने वेगळी वेगळी साधनं सांगितलेली आहेत. मग असं एखादं साधन आहे का की जे एकच केलं की साध्य प्राप्त होतं? तुकोबाराय म्हणतात, आहे. एक साधन असं मौल्यवान साधन आहे की या साधनाला दुसरी जोडच नाही. बहुसाधन मोलाचे मौल्यवान साधन आहे. त्या साधनाने तुम्ही जावा, निश्चित साध्य मिळेल. संतांच्या उपदेशाची ही पद्धत आहे. संतांचं सांगणं हे खात्रीचं असतं. असं म्हणण्यापेक्षा संत सांगतात तेच खात्री. तिथं किंतु परंतु संशय प्रश्न उपस्थित करून चालत नाही महाराज. या जगतामध्ये निश्चित सांगणारे संत आहेत. दुर्दैव आपलं महाराज, माणसं जेवढी परमार्थामध्ये खात्री बाळगायची तेवढी न बाळगता संसारात खात्री बाळगतात. संसार खात्रीनं करतात आणि परमार्थात डोळे झाकतात. काय सांगतात ज्ञानोबाराय, काय सांगतात तुकोबाराय, नाथ महाराज, नामदेवराय आदी करून महात्म्यांनी
संत महात्म्यांनी काय सांगितलं आपल्याला? डोळे झाकले आणि संसारात सगळ्या गोष्टीची खात्री करतात. सगळ्या मुलाचं लग्न करायचं, लौकिक बा मुलाचं लग्न करायचं. कोणत्याही मुलीशी लावतात का? खात्री करतात आधी. मुलगी कुठली आहे, तिचं शिक्षण काय, तिचं घर काय, एवढ्यावर नाही. मुलीच्या आईचं माहेर कुठलं, मुलीचे मामा कोणते, मुलीचं कुल कसं, हे सगळं खात्री करतात आणि लग्न लावतात. आणि एवढी खात्री करून ती घरात आल्यावर यांना बाहेर काढते. एवढी खात्री बाळगून ती घरात येते आणि यांना बाहेर काढते. साध सण असावा एखादा, तरुण मंडळी कपडे घ्यायचे, कपडे घ्यायला निघाले. का हो, कपडे आणले का? तू आणले ना. कुठं चालला? अमक्या अमक्या दुकानात. तिकडे जाऊ नको, तिकडे जा. नवीन निघालाय, डिस्काउंट आहे, डिस्काउंट, गेट 1 बाय 2. पैसे एकाचे द्यायचे पण 2 कपडे आणायचे, असं दुकान आहे. कापड हलका असेल, 1 नंबर कापड, स्वस्तही आहे आणि चांगला आहे, तिकडे जा. बस लोकाला मग असं कळलं की गर्दी दुकानाच्या बाहेर. लवकर जा, सकाळी दुपारी फार गर्दी होती. सकाळी लवकर दुकानात गेलं, पायऱ्या चढून वर गेला. दुकानात बोर्ड असतो पहिला, येथील कापडाच्या रंगाची आणि कापडाची कोणतीही गॅरंटी दिली जाणार नाही. हे वाचून लोक पैसे देऊन खात्रीनं घेतात. विठाला विठाला गंमत आहे महाराज, गंमत आहे माणसांची. डॉक्टर पेशंटला काही करा, कितीही पैसे घ्या, डॉक्टर म्हणतात खात्री देत नाही, प्रयत्न करतो. डॉक्टर काय म्हणतो? मी प्रयत्न करतो, गॅरंटी नाही, गॅरंटी नाही. संसारात आहे, या इकडं परमार्थात काय सांगतात संत? आम्ही सांगतो त्या साधनानं चला. भरवशाने भेटे पांडुरंग, चला, खात्री देतो. भरवशाने भेटे पण तुका म्हणे हेची नीट, जवळी वाट वैकुंठा. खात्रीच सांगण्या संतांचं. महाराज म्हणतात एक साधन असं आहे, मौल्यवान आहे, त्याला दुसरी जोड नाही, की तुम्ही ते एक करा. ते एक केल्यानं हा सागर, जन्म मरण रूपी सागर निश्चित तरुण जाल. कोणतं साधन आहे? चिंतन हे साधन आहे. तुम्ही काय करा? नुसतं चिंतन करा. चिंतन तुम्हाला या जन्म मरणाच्या भवसागरातून तारून येईल. महाराज काही न सांगता फक्त चिंतन सांगता. एका चिंतनानं साध्य प्राप्त होईल. तुकोबराय म्हणतात काय करणार नाही चिंतन, चिंतनानं सगळं काही होईल. की एका चिंतनात सगळ्या साधनाचा अंतर्भाव. काय नोहे केले एका चिंतिता विठ्ठले. एका विठ्ठलाच्या चिंतनानं काय होणार नाही महाराज? विठ्ठलाचं चिंतन. कारण विठ्ठल कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम. काय करणार नाही त्याच्या मनात आलं तर करशील तरी नोहे काही. राईचा डोंगर पर्वतराई, आपुले करुणेचे साई, करी ओ आई मजवरी. असा विठ्ठल आहे. जसा विठ्ठल तसंच विठ्ठलाचं चिंतन. जी शक्तीच विठ्ठलात आहे तेच सामर्थ्य त्याच्या चिंतनात आहे. चिंतन शब्द चिंतन.
चिंतन करायचं म्हणजे नेमकं काय करायचं? चिंतन मनाचा मनन करण्याचा जो व्यापार आहे त्याला चिंतन म्हणा. मनाचा मनन करण्याचा जो व्यापार आहे त्याला चिंतन म्हणा. चित्तानं एखाद्या विषयाचं अनुसंधान साधणं याला चिंतन म्हणावं. चिंतन फार शक्ती आहे महाराज, चिंतनामध्ये फार शक्ती आहे. चिंतन असं आहे, परमार्थ मार्गानं क्रमणा करणाऱ्या साधकाला तुकोबाराय उपदेश करतात. या मार्गानं क्रमणा करत असताना त्यांनी आपल्या जीवनातला जास्तीत जास्त काळ कशामध्ये खर्ची केला पाहिजे? काळ सारावा चिंतनी, एकांतवासी, गंगा स्नानी, देवाच्या पूजने, प्रदक्षिणा, तुळशीच्या. काळ सारावा चिंतन. क्रम कसा साधलाय बाबा? जास्तीत जास्त काळ चिंतनात खर्ची केला पाहिजे. मग एकांतवास, मग गंगा स्नान, मग देवाची पूजा, मग तुळशीच्या प्रदक्षिणा. हे पुढे आपण उलट करतो. आपण नेमका क्रम उलटा सा. स्नानाला तास 2 तास, पूजा तास 2 तास, प्रदक्षिणा 5-25. महाराज कुठे आहेत? एकांतात बसलेत. कुठे आहेत? आत आहेत खोलीत. काय करतात? मोबाईल बघतात. आणि काय करतात? याच्यातनं सगळा काळ वाया घालून मग चिंतन. चिंतनाला जास्तीत जास्त काळ खर्ची केला पाहिजे. जीवनातला सरला पाहिजे काळ चिंतनामध्ये. चिंतन ज्या परमात्म्याचं चिंतन करायचंय तो परमात्मा साक्षात माझ्या पुढं उभा आहे अशी मनात भावना करून चिंतन करावं. नीट ऐका, तुकोबारांनी चिंतनाची काय व्याख्या केली. ज्या भगवंताचं नाम मुखानं घ्यायचं आहे तो परमात्मा साक्षात माझ्या पुढं उभा आहे अशी मनामध्ये भावना करून चिंतन करावं. चिंतन. आता आपण कीर्तनात आहोत, बरोबर आहे का? तुम्ही कीर्तनात बसलेला आहात, मला पाहता आहात, कानानं ऐकतात. मन काय करतंय? मन वाकून बघा प्रत्येकानं काय करतंय. बहुतेक म्हणतं हे कधी सुटेल. जरी कीर्तनात असलो, डोळ्यानं मला पाहता, कानानं मला पाहता, आणि जर घरात येताना चुकून जर कुलूप लावलं का नाही ही शंका जर मनात आली तर बरोबर इथं बसल्या बसल्या घर दिसतं, दरवाजा दिसतो, हॉल दिसतो, ती खोली दिसते, खोलीतलं कपाट दिसतं. कुठं जायचं नाही, काही करायचं नाही, इथं बसून कीर्तनात सगळं घडतं. हे चिंतन आहे. देवाचं चिंतन तसंच करायचं. नाम उच्चारिता कंठी, जगजेठी ऐसे धरोनिया ध्यान मने करावे चिंतन. हे चिंतन आहे. या परमात्म्याचं नामस्मरण करायचं आहे. तो परमात्मा साक्षात माझ्या पुढे उभा आहे अशी मनात भावना करून चिंतन केलं जातं. शक्ती आहे चिंतन, फार सामर्थ्य आहे चिंतनात. चिंतन असं आहे महाराज, तुम्ही ज्याचं चिंतन कराल त्याचं रूप प्राप्त होतं. चिंतने चिंतने तद्रूपता, तद्रूपता प्राप्त होते. तुम्ही ज्याचं चिंतन कराल तसं रूप प्राप्त होतं. कुंभारीन असते, कुंभारीन
काही भागात तिला भिंगुरटी म्हणतात. इकडे काय म्हणतात? कुंभारीन म्हणतात का भिंगुरटी म्हणतात? एक काहीतरी सांगा. हा माझा ऐकतात, नाही तुम्ही माझा ऐकायला झाला. कुंभारीन कुंभारीन म्हणा, भिंगुरटी म्हणा, तिचं घरटं असतं. घरात शेतात मातीचं गोल घरटं असतं. ती खाद्य म्हणून रानातून एखादी आळी पकडून आणते आणि आपल्या घरट्यात ठेवते. त्या भिंगुरटीला, त्या कुंभारणीला पुढं अंकुचीदार टोक असतं, सुईसारखं. ती खाद्य म्हणून रानातून आळी पकडून आणते, पण ती आळीला खात नाही, त्या आळीला टोचते. एकदा टोचून तिचं भागत नाही, पुन्हा टोचते. त्या आळीला टोचल्यावर एवढ्या वेदना होतात महाराज, तिला वाटतं मेलेलं बरं पण हे टोचणं नको, मेलेलं बरं पण टोचणं नको. पण ती कुंभारीन पुन्हा पुन्हा येते, पुन्हा पुन्हा टोचते, पुन्हा पुन्हा येते, पुन्हा पुन्हा टोचते. टोचून 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 आळी जर्जर झाली की त्या आळीच्या ठिकाणी असं चिंतन घडतं, असा ध्यास निर्माण होतो. कुंभारीन येणार टोचणार, कुंभारीन येणार टोचणार, कुंभारीन येणार टोचणार. आणि या ध्यासाचा, या चिंतनाचा परिणाम त्या आळीलाच पंख फुटतात आणि त्या आळीचं रूपांतर दुसऱ्या कुंभारणीत होतं. हे सामर्थ्य चिंतनाचं. ती आळी तिच्या जीवपणाला मुक्ते. तुका म्हणे आळी मग गोविंद ते काया भेद नाही देवातया. भ्रमरीच्या ध्यासे भ्रमरीच होय कीटकत्व जाय पालटुनी. ब्रह्मध्यासे सोय ब्रह्मची होय जीवत्व जाय लोकोनी. ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग आहे. भ्रमरीच्या ध्यासानं भ्रमरी होतं, तसं परमात्म्याच्या ध्यासानं परमात्म रूप होतं. परमात्म रूप कृष्ण ध्याता चित्ती कृष्ण गाता गीती. तेही कृष्ण होती कृष्ण ध्याने. रामानाथ असाच प्रसंग आहे. भगवती सीतेला प्रभू रामचंद्राचा वियोग सहन होईना, शोक करू लागली. शोक वासुकीच्या वनी सीता शोक करू लागली. रामाचा वियोग सहन होईना. सीतेची ती अवस्था पाहिली. आणि सीतेची तिथे एक मैत्रीण होती त्रिजटा. सांग वो सखये तुकोबारा म्हणतात, सखी होती. आता ही राक्षसीन आणि ही सीता यांची मैत्री कस काय झाली?
हे कुठं काही फेसबुक ट्विटर काय अजून व्हॉट्सअप काही मेसेज कुठं काही गाठ पडले होते काय. त्याचं असं झालं तर यावेळेस रावणानं सीतेचं हरण करून अशोकवनात ठेवलं आणि ते तर पहारा देण्याकरता अनेक राक्षसींनी त्यातली प्रमुख त्रिजटा, त्या त्रिजटेला एके दिवशी स्वप्नामध्ये दृष्टांत झाला की सीता ही महान पतिव्रता आहे, प्रभू रामचंद्राची देवहारी आहे, रावणानं तिचं हरण केल्यामुळं रावणासह रावणाच्या कुलाचा संहार होणार आहे. स्वप्न राक्षसीनेच आहे. जाऊ दे, तिला स्वप्न पडलं आणि तेव्हापासून त्रिजटा सीतेविषयी अनुकूल झाली, सीतेची मैत्रीण झाली. रोज तिनं सांगायचं वानर सेना कुठं आली, प्रभू कसे आहेत, रावणाच्या कोणत्या कोणत्या राक्षसाचा नाश होत चालला हे सांगायचं. सीता शोक करू लागली. त्रिजटा आली, सीते शोक करू नको, सेतुबंधनाचं काम सुरू आहे, प्रभूसह सगळी वानर सेना लंकेवर स्वारी करेल, रावणासह रावणाचा नाश होणार आहे, तू काही काळजी करू नको, प्रभू तुझा अंगीकार करतील. सीता शांत झाली. दुसरा दिवस त्रिजटा पुन्हा आली तर पुन्हा सीता शोक करते. आश्चर्य वाटतं त्रिजटेला, काल ज्या सीतेची समजूत काढली ती आज पुन्हा रडते. ती पुन्हा सीतेकडे गेल्या, ग सीते का शोक करतील, प्रभू येणार नाहीत का, येतील, रावणाचा संहार निश्चित, प्रभू तुझा अंगीकार करतील, मग का शोक करते. म्हणजे त्रिजटे आज रडण्याचं कारण दुसरंच आहे. आता आज काय झालं, ते झाड पाहिलं का, म्हणलं पाहिलं, त्या झाडावरचं ते घरटं कुंभारणीचं, हो पाहिलं, मग काय सांगू तुला, त्या कुंभारणीनं 2 दिवसापूर्वी रानातून खाद्य म्हणून आळी आणली आणि टोचून 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 जर्जर केली. आणि त्या टोचण्याचा ध्यास त्या कुंभारणीनं घेतला आणि त्या ध्यासाचा, त्या चिंतनाचा परिणाम त्या आळीलाच पंख फुटले आणि तिचं रूपांतर कुंभारणीत झालं. मग याचा आणि तुझा रडण्याचा संबंध. सीता म्हटली, त्रिजटे जशी आळी आहे तशीच माझी अवस्था आहे, मला रात्रंदिवस प्रभू रामचंद्राचा ध्यास आहे, प्रभूचं चिंतन मला घडतं, एक क्षण देखील मी चिंतनाशिवाय नाही. मला आता अशी भीती वाटायला लागली, जर चिंतनानं आळीची कुंभारीन होत असेल तर रामाच्या चिंतनानं या सीतेचा राम झाला तर, हा एक राम ते एक राम, संसाराचा राम राम, 2 राम झाले. त्रिजटा राक्षसीन होती पण हुशार होती. ती म्हटली, त्रिजटे एवढं सामर्थ्य चिंतनाचं ध्यासाचं, होय, मग एक लक्षात ठेव, जसा सीतेला रात्रंदिवस रामाचा ध्यास आहे तसं रामाला रात्रंदिवस ध्यास कुणाचा आहे, सीतेचा आहे. या ध्यासानं चिंतनानं या सीतेचा राम झाला तर चिंतनानं त्या रामाची सीता होईल. मग हा राम आणि ती सीता जोडी कायम. ध्यानी ध्याता पंढरी राया, सहित पालटे काया, ही शक्ती चिंतनाची आहे. जगद्गुरु तुकोबारायांचं शरीर
चिंतनानं सामान्य नव्हतं महाराज. कीर्तन चांग कीर्तन चांग होयांग हरिरूप. महाराजांची काया ही चिंतनानं हरिरूप ब्रह्मरूप परमात्मरूप झाली होती. देहूच्या जवळ लोहगाव आहे. आता जिथं विमानतळ आहे लोहगाव. महाराजांची नेहमी कीर्तन लोहगावला होत. नियमाप्रमाणे तुकोबाराय लोहगावला कीर्तनाला आले. आता तो 400 450 पूर्वीचा काळ. कीर्तन मंदिरात मग काय अशी साऊंड सिस्टीम अशी लाईट काही नाही महाराज. टाळकरी ऐकणारे. उजेडाची व्यवस्था म्हणून 2 मशाली असायच्या कीर्तनात आणि त्या मशालीला तेल घालण्याचं काम 2 व्यक्तीवर सोपवलेलं होतं की त्यानं कीर्तन होईपर्यंत त्याला तेल घालत राहायचं. त्या मशाली विजू द्यायच्या नाही. आता काळ बदलला महाराज. आता मशाली राहिल्या नाहीत. आता काय लाईट सिस्टीम सगळं. मशाली राहिल्या नाहीत पण तेल घालणारे आहेत. इकडे पण आहे आहेत का? वा वा म्हणजे आहेत. मला वाटलं इकडे कमी असतील पण ते तेल घालणारे आहेत. तुकोबारायचं कीर्तन चालू झालं महाराज. सुरुवात झाली महाराज. आता महाराजांचं ते कीर्तन जगद्गुरु तुकोबाराय कीर्तनामध्ये महाराज विरघळून जायचे. विरघळून रंगला या रंगे तुका विठ्ठल सर्वांगी. महाराजांचा कीर्तनाचा आविष्कार सामान्य काय. तुकोबाराय विरघळून जायचे महाराज कीर्तनात. महाराजांची जशी अवस्था तशीच टाळकऱ्यांची, तशीच वाजवणाऱ्याची, तशीच श्रोत्याची. कोणीही देहावर नाही कीर्तनात. असो ऐसा कोठे आठवची नाही. देहीच विदेही या अवस्थेवर सगळे. मग ते तेल घालणारे काय वेगळे राहतील काय सगळ्यापासून. ते तेल घालायचेच विसरून गेले महाराज. परिणामता त्या मशाली दोन्ही विजून गेल्या. त्याला तेलच मिळलं नाही, इंधनच नाही, विजून गेल्या. पण ऐका, मंडपामध्ये कीर्तनामध्ये अंधार पडला नाही. जगद्गुरु तुकोबारायांच्या शरीरातून प्रकाश बाहेर पडला आणि त्या प्रकाशानं मंदिर आणि परिसर महाराज दैदिप्यमान झाला. ही अवस्था कशानं प्राप्त झाली. ब्रह्मभूत काया होतसे कीर्तनी. ब्रह्मभूत काया होतसे कीर्तनी. ब्रह्मभूत काया होतसे कीर्तनी. ब्रह्मभूत काया होतसे कीर्तनी. भाग्य तरी परमात्म चिंतनानं विठ्ठल विठ्ठल झाला. देह माझा बाप रखमा देवरू दीनानाथ भेटला. विठ्ठल विठ्ठल झाला देह माझा. ही शक्ती चिंतनात आहे. तुम्ही ज्याचं चिंतन कराल त्याचं रूप प्राप्त होईल. माणूस चिंतन करत नाही असं नाही. ज्याला ज्याला चित्त त्याला प्रत्येकाजवळ चिंतन आहेच. मग काय करायचं आहे. चिंतनाचा विषय बदलायचा आहे. तुकोबाराय म्हणतात काय नोहे केले एका चिंतिता विठ्ठल. आपण चिंतन करतो पण एका नाही. आपण चिंतन करतो
पण एका नाही अनेक बुद्धीचे क्षणोक्षणा पालटे रंग धरू जाता संग तवतो होय. एकाच चिंतन करत का चित्त? एकाच करत नाही महाराज. एका विठ्ठल, एक नाम अनन्य आणि एक नाम नित्य. एकाच अनन्य चिंतन झालं पाहिजे. अनन्यास चिंतयंतो माम ए जना परिपासते. आपलं चित्त चिंतना करता पतिव्रता पाहिजे. पतिव्रता चित्त हे पतिव्रता असावं लागतं चिंतना करता. चित्ताला अनेकाचं चिंतन करायची सवय. व्यभिचारी नाही, पतिव्रता. संताचं चित्त पतिव्रता आहे महाराज. पतिव्रता. या चित्तामध्ये दुसरं चिंतन नाही. जगद्गुरु तुकोबारांची अवतार परंपरा लक्षात घ्या. परमात्म्याच्या प्रत्येक अवतारात तुकोबारा म्हणतात त्याच्याबरोबर आम्ही होतो. प्रत्येक अवताराचा काल वेगळा, रूप वेगळं. देवाचं काल वेगळा, रूप वेगळं. कालात भेद झाला, रूपात भेद झाला. तुकोबारामध्ये भेद झाला, पण चित्तातल्या चिंतनामध्ये पालट झाला नाही. विठाला तुकोबारा म्हणतात देवाचे जेवढे अवतार, प्रत्येक अवतारात आम्ही जातानाही त्याच्याबरोबर येतो आणि येतानाही होतो. जाताना जे करत होतो येतानाही तेच करत होते. तुका म्हणे गात देव नाम, जातो येतो आम्ही येताना नाम घेत, चिंतन घेत, दुसरं काही नाही. बघा परमात्म्याचा नरसिंह अवतार, देवाचं उग्र रूप, मानव शरीर, सिंहवदन, अत्यंत उग्र रूपामध्ये परमात्मा. जगद्गुरु तुकोबारा तिथं प्रल्हादाच्या रूपात होते. देवाचा उग्र अवतार तुकोबारा प्रल्हादाच्या रूपात. काळ वेगळा होता, पण तुकोबारा प्रल्हाद असले आणि देवाचा अवतार उग्र जरी असला तरी आम्ही दुसरं काही करत नव्हतं. आमच्या चित्तात नाम प्रल्हाद उच्चारी, तया सोडवी नरहरी, उचलोनी घेतला कडेवरी, भक्ती सुखे निवाला. चला पुढं. त्रेतायुगाला प्रारंभ. देवानं नरसिंह अवतार सोडला आणि देव उग्र रूप नाही, आता मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्राच्या रूपात परमात्मा. मर्यादा पुरुषोत्तम तुकोबारा आता प्रल्हाद नाही, अंगदाच्या रूपात. प्रल्हाद नाही, आता वानर अंगदाच्या रूपात. पण जे प्रल्हाद रूपात केलं, जे नरसिंह अवतारात केलं, तेच चित्तात या आहे. नाम चांगले चांगले माझे कंठी राहो भले, कपिकुळ उद्धरिले मुक्त केले राक्षसा. विठाला विठाला परमात्मा अनन्यास चिंतयंतो माम म्हणतो तोच परमात्मा. सततं कीर्तयंतो माम यतन्तश्य दृढव्रताः नमस्यन्तश्य मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते. चिंतन नित्य पाहिजे महाराज. चिंतन 8 ते 10, 7 ते 9, 10 ते 12 नाही महाराज. चिंतनासी न लगे वेळ, सर्व काल करावे, सर्व काल करावे, सर्व काल करावे.
काळ करावं महाराज. चिंतनाला वेळ नसतो महाराज. जगद्गुरु तुकोबरायचं चिंतन, महाराजांचं चिंतन मी मागाशी सांगितलं, दुसरा धंदाच नाही त्यांना. आपण बाकी धंदे संपून चिंतन करतो, तुकोबरायचं चिंतन हेच काम. दिनरजनी हाची धंदा हाच आहे. दिनरजनी काम करणाऱ्याचे 2 पाळे असतात, डे आणि नाईट. आम्हाला डे ही तेच आणि नाईट ही तेच. सुट्टी 8 ही प्रहर 12 मास निरंतर. 8 प्रहर, दिवसाचे 4 आणि रात्रीचे 4, असे 8 प्रहर. किती दिवस? 12 मास निरंतर निरंतर. सदा नम घोष करू हरी कथा, 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 सदा नम चिंतन, सतत चिंतन करा महाराज. कसं शक्य आहे संसारी माणसं? काम धंदा उद्योग, अरे संसारी म्हणून तर चिंतन सांगितलंय. संसारी म्हणून तर चिंतन सांगितलंय. काम करणं आणि चिंतन याचा काही संबंध नाही. चिंतनाचा संबंध चित्ताशी आहे आणि उद्योग कामाचा संबंध शरीराशी. शरीरानं काम, चित्तात चिंतन. गोकुळातल्या गवळणी वाट्याला आलेलं सगळं कर्म करायच्या महाराज. त्यांचे ध्यानी मणी सर्व भावे हरी, देह काम करी चित्त त्यात. वाट्याला आलेलं कर्म त्यांनी सगळं करावं शरीराने, पण चित्तामध्ये चिंतन चालू होतं. चिंतन विडेत काय नारद महर्षी, भक्ती कुणी कशी करावी यथा व्रज गोपिका. नारदस्तु तदर्पित खिलाचारिता तद्विद स्मरणेन परम व्याकुलते. ही भक्तीची व्याख्या अशी कुणी केली? कोण समोर आलं नारदांच्या? यथा व्रज गोपिका. स्वतःचं नाव नाही घातलं नारदांनी. गवळणी गवळणी, त्याचं कारण आहे चित्तामध्ये नित्य चिंतन. सतत चिंतन असावं. म्हणून चिंतनाला कुठेही करू शकता महाराज. कामावर करा, शेतात करा, प्रवासात करा, झोपेत करा, स्वप्नात करा. झोपेत उठल्या तोंड धुवायचं हे काम नाही. जिथं असल तिथं असल ते करा. जे ते
नव्हे करा, जेथे तेथे जिथं असाल तिथं चिंतन करा. जिथं असाल तिथं चिंतन चित्ताचा धर्म आहे. शरीर काम करेल, देह काम करी, चित्त त्यापे, असं एका विठ्ठलाचं अनन्य आणि नित्य चिंतन जर घडलं, काय होणार नाही. काय नो हे केले एका चिंतिता विठ्ठले, जे म्हणाल ते होईल महाराज. काही होईल, तुम्ही म्हणाल ते होईल. संसाराचं होईल आणि परमार्थाचं तर होईलच. जगद्गुरु तुकोबराकडे आलेली मंडळी म्हणतात, महाराज चिंतनानं सगळं होईल, सगळं होईल. काय हवंय तुम्हाला? महाराज काय करावं, माझ्या संसारात सारखी विघ्न येतात. दुसऱ्या म्हणतला, महाराज काय सांगू तुम्हाला, माझ्या हातून पाप घडलंय. तिसऱ्यानं म्हणायचं, महाराज मला मोक्ष हवाय. चौथा म्हटला, महाराज जीवनामध्ये सतत अपशकून घडतात. तुम्ही काही सांगा महाराज, रोग अनेक, औषध एक. रोग अनेक, त्याला औषध एकच. संसारामध्ये सतत विघ्न, एकच कर, चिंतन कर. नामाच्या चिंतने 12 वाटा फळती विघ्ने. सतत अपशकून, अरे चिंतन केल्यावर अपशकून राहील. अवघा तो शकून हृदयी देवाचे चिंतन. पाप केलंय, चिंतन कर. एका जन्माचं नाही, जळतील पापे जन्मांतरे. जन्म जन्मांतरीचे पातक. मोक्ष हवाय, तुका म्हणे नामापाशी चारी. श्रेष्ठ मोक्ष सायुज्य, तुका म्हणे गीती गाता. नामे द्यावी, जे म्हणाल ते सगळं काही चिंतनानं होईल. काय होईल? अभंग गाथ्यात काय होईल चिंतनानं? न कळे ते कळो, येईल उगले. नामे या विठ्ठले एकाचिया. न दिसे ते दिसो, येईल उगले. नामे या विठ्ठले एकाचिया. न बोले ते बोलो, येईल उगले. नामे या विठ्ठले एकाचिया. न भेटे ते भेटो, येईल आपण. करिता चिंतन विठोबाचे. ऐका, न कळे, जे कळत नाही ते कळेल, जे दिसत नाही ते दिसेल, जे बोलत नाही ते बोलेल, आणि जे भेटत नाही ते भेटेल. आता काय कळायचंय, काय दिसायचंय, काय बोलायचंय आणि काय भेटायचंय याचा विचार भजनानंतर करू. विठोबा
एका विठ्ठलाचं चिंतन केलं तर काय होणार नाही, सगळं काय होईल. काय होईल? मी एक अभंग म्हटला होता, जे कळत नाही ते कळल, जे दिसत नाही ते दिसल, जे बोलत नाही ते बोलल, जे भेटत नाही ते भेटल. आता काय कळायचं, काय दिसायचं, काय बोलायचं, काय भेटायचं, हे सगळं देवाकडे लावायचं. न कळणारा परमात्मा चिंतनानं कळेल, न दिसणारा परमात्मा चिंतनानं दिसेल, न बोलणारा परमात्मा चिंतनानं बोलेल आणि न भेटणारा परमात्मा चिंतनानं भेटेल. म्हणून काय नोहे केले विठाला विठा न कळे ते कळो. देव कळतो का सामान्य बुद्धीच्या लोकाला? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ज्याला मन जाणू शकत नाही, बुद्धीचा जो विषय होऊ शकत नाही, तो इंद्रियाला गोचर कसा होईल? मनाची नकी नलगे जेथ बुद्धीची दृष्टी नरघे, इंद्रियासी किरजोगे काय होईल, कसा कळेल तो? अरे आपलं सोडा, सर्वज्ञ ज्याला ज्ञानेश्वर महाराजांनी शहाण्याच्या यादीत पहिला क्रमांक दिलाय, वेद पाहे पा जाणीवेचे निबळ. शहाण्या वेदाला कळायला का? काय कळला महाराज त्याला? त्याला विचारायला जावा, काय कळला? पुसू नका बाई वेदासी काही कळलेच नाही. जिथं वेदाला कळला नाही आपल्याला काय कळेल? पण न कळणारा परमात्मा चिंतनानं, न दिसणारा परमात्मा. देव दिसतो का आपल्याला? काय संताची अनुभूती? सर्वम खलविदम ब्रह्म. सगळीकडे येतो, सगळीकडे. ज्याचा ऐसा अनुभव. किंवा हरिपाठात नेहमी म्हणतो, सर्वा गती राम देहादेही एक. सगळीकडे देव आहे. दिसतो का आपल्याला? काल विचित्र आलाय महाराज, माणसात देव काय? तेवढाच देव दिसेना लोक. माणसात कधी दिसायचा? असा न दिसणारा परमात्मा चिंतनानं दिसे. प्रल्हादाला हिरण्यकशिपूने प्रश्न केला, तू ज्याचं चिंतन करतोय तो कुठे आहे? हसले प्रल्हाद. कुठे आहे? अरे तो कुठं नाही, तो नाही ऐसा ठाव उरला से कवन. सगळीकडे आहे. खांबात त्या हिरण्यकशिपूच्या राजमहालाला 80,000 खांब होते. किती होते? पैसे नाही, खांब. केवढा महाल असेल तो? 80,000 खांब. देवाला वाटलं प्रल्हाद कोणत्या खांबाकडे बोट करतो? सगळ्या खांबात परमात्मा. सगळीकडे देव दिसत होता. सगळीकडे नामधारकाला देव, सगळीकडे चिंतनानं देव दिसतो. माझ्या वाचण्यात एक कथा गेली. एक ब्राह्मण कुटुंब होतं, काका आणि काकी. भगवान कृष्णाचं निस्सीम भक्ती करणारे दोघंच. वाट्याला आलेलं कर्म करायचं आणि दिवसभर कृष्णाचं भजन करायचं. एके दिवशी त्या काकाला म्हणले, आपण रोज भजन करतो पण आपण मोजत नाही, मोजून भजन करायचं. अगं भजन कसं मोजता येईल? सोपं म्हटले, धान्य घ्यायचं आणि एकदा नामस्मरण केलं की त्या धान्याचा एक दाणा शेरामध्ये टाकायचा, असं मोजायचं. ठीक आहे. पहिल्या दिवस झालं चिंतन. काकीने काकाला विचारलं, झालं का हो चिंतन? हो. किती? काका म्हटले, 1 शेर फक्त. माझं 1 शेर. ते म्हटले, उद्या दाखवतो. दुसऱ्या दिवशी काकाने विचारलं, झालं का चिंतन? झालं. किती? 1.25 शेर फक्त. माझं 1.5 शेर. असं त्यांचं चिंतन 10-10, 12-12 शेर व्हायला रोज. त्याचा परिणाम भगवान श्रीकृष्ण त्यांना सगळीकडे दिसायला लागले. सगळीकडे परमात्मा दिसू लागले. एके दिवशी ते काका बाजारामध्ये, बाजारचा दिवस, आठवडी बाजार म्हणून लागणारं सामान आणण्याकरता बाजारात गेले. बाजार घेतला, 2 हातामध्ये पिशव्या, आणि घराकडे जात असताना घराचा त्यांच्या रस्ता एक अरुंद अशी बोळी होती. बोळ म्हणतात इकडे, का बोळी म्हणतात का? बोळ पंढरपूरला तसे बोळात शिरले ते. 2 हातात 2 पिशव्या आणि काका त्या अरुंद बोळातून, त्या गल्लीतून निघाले चालत. त्याच वेळेस बाजारामध्ये एक बैल मातला. त्याला कठळ्या म्हणतात, काही ठिकाणी वळू म्हणतात. आता इकडे काय म्हणतात?
वळू. तो वळू मातला. मग त्यानं काय महाराज दुकानाची नासधूस, गाड्या फोडायला सुरुवात केली, मारायला सगळ्या बाजारात धिंगाणा. वळू 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 मातला वळू. मग त्याचा बंदोबस्त केला पाहिजे म्हणून त्याच जातीचे 5-7 तरुण वळूचा बंदोबस्त करायला त्याच जातीचे 5-7 तरुण, हातामध्ये काठी, दोर घेतलेला आहे. आणि याला आता म्हणजे चांगलं जेर बंद करू. ती काठी ते 5-7 जण त्या वळून पाहिले. त्यानं विचार केला मी एकटा आणि 5-7 आहेत, आपला काही निभाव लागणार नाही. म्हणून त्या वळून शेपूट वर केलं, जे उधळला निघाला पळत. ते तरुण माग आणि वळू पुढं. आणि वळू शिरला नेमका त्या अरुंद गल्लीत की जिथं काका दोन्ही हातात पिशवी घेऊन चालले होते. त्या गल्लीच्या शेवटच्या टोकाला काका. वळू इकडून निघाला. पोरांनी पाहिलं, अरे समोर काका आहेत. हा वळू काही थांबणार नाही. वळूच्या धडकेनं काका आज काही राहत नाही. आवाज द्यावा, जोरात आवाज द्या, काका बाजूला व्हा, बाजूला व्हा, बाजूला व्हा, वळू आला, वळू आला. वय झालेलं काकांना ऐकायला काही येईना. पोरं म्हटले झालं आता, काका काही या धडकेनं राहत नाही. वळू काकांच्या जवळ गेला. पण घडलं असं, वळूचे 2 शिंग कुणीतरी धरावेत तसे ती 2 शिंगाने शेपूट पिरगाळून वळूचं तोंड विरुद्ध दिशेनं कोणीतरी केलं. कुणी केलं हे कुणालाच दिसलं नाही. त्या पोरांनी त्या वळूचा बंदोबस्त केला. ते करायचा तो केला आणि ते निघाले चर्चा करत. आहे तू पाहिलं काय? पाहिलं का? काकाच्या जवळ वळू गेला. आपल्याला वाटलं आता काका काही वाचत नाहीत, पण वळूची शिंग कोणीतरी धरली आणि तोंड फिरवलं, शेपूट पिरगाळलं. कोण दिसलं? कोण दिसलं ना आम्हाला. तुम्हाला नाही दिसलं कोण? हे झालं कसं? काकालाच विचार. पोरं आधी हाका मार, काका आहेत का? आहेत, या पोरांनो. का? अहो आत्ता मगाशी तुम्ही बाजार घेऊन येत होता. हो, त्या गल्लीतून निघाला. हो, आम्ही किती आवाज दिला, तो वळू मातला होता, तुमच्या जवळ आला अगदी. पोरांनो काय करावं, वयाच्या मानानं मला ऐकायला कमी येत नाही. बरं जाऊ द्या काका, तुमच्या जवळ तो वळू आला, त्या वळूची शिंग धरून शेपूट पिरगाळून त्याचं तोंड कोणी फिरवलं? काका म्हटले कृष्ण आलता. कोण आलता? कृष्ण आलता. कृष्ण. पोरं म्हणले हे असं कुठं असतं का? कृष्ण असता तर आम्हाला दिसला नसता का? आम्हाला का कृष्ण दिसला नाही? काका म्हणले त्याला रोज 12 शेर भजन करावं लागतं तेव्हा कृष्ण